नमस्कार. सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील अनेक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. देशातील सगळ्या आमच्या या न्यूज चॅनल लाईक करणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचतो. आज आपण आहोत पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यातील वाडा शहर एक नावाजलेलं शैक्षणिक शहर, सुशिक्षित शहर आणि अतिशय शिक्षणामध्ये अग्रेसिव्ह असलेले शहर. या शहराने चांगले डॉक्टर दिले, चांगले इंजिनियर दिले, चांगले ॲग्रिकल्चर दिले, चांगले समाजसेवक दिले. त्याचबरोबर याच वाडा शहरानं पालघर जिल्ह्याला खासदार दिले. डॉक्टर हेमंत सौरा विद्यमान पालघर लोकसभेचे खासदार भारतीय जनता पार्टीचे, यांचे वाडा शहर, त्यांचे वडील कॅबिनेट मंत्री होते. असं सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये ऐतिहासिक सुद्धा हे वाडा शहर नावाजलेलं आहे. अर्थात निवडणूक, वाडा नगरपंचायत आणि या नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी अनेकांनी उमेदवारी घेतली. त्यापैकी वार्ड क्रमांक 17चे उमेदवार आपल्या समवेत जोडले. त्यांची ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सुप्रिया रणजित पाटील. माझं शिक्षण बी फार्मसी इंग्लिश मीडियम शिक्षण झालेलं असून मी वॉर्ड क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक या पदासाठी उभी आहे. तर प्रेक्षको, सुप्रिया रणजित पाटील या उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 17 मध्ये नगरसेविकेसाठी उभ्या आहेत. नगरसेवक कसा असावा प्रत्येकाला वाटतं. घरात बसल्यानंतर, कुटुंबासोबत जेवण करताना, कुटुंबासोबत जेवल्यानंतर चर्चा करताना विचार करतो आणि खरोखरच वाडा शहराला चांगल्या विचारानंच पुढे नेलं पाहिजे. सुप्रियाजी, काय म्हणाल? वार्ड क्रमांक 17ची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला दिली, तुम्हाला निवडलं गेलं आणि तरुण म्हणून, एक चांगल्या शिकलेल्या उमेदवार म्हणून आपलं शिक्षण किती? माझं शिक्षण बी फार्मसी कंप्लीट झालेलं आहे. बी फार्मसी कंप्लीट केले आपण. नक्कीच 12वीला आपण कुठे होतात? मी आला चंदावरकर विद्यालय वाडा. आलं चंदावरकर विद्यालय वाडा, पीजी हायस्कूल या ठिकाणी आपण होतात. नक्कीच वाडा शहराच्या सानिध्यात वाढलेली मुलगी, एक तरुणी, या वाडा शहरातील सगळ्या गोष्टी, मग सण असतील, उत्सव असतील, या सगळ्यामध्ये आपण सहभागी होतात. वाडा शहराच्या ज्या ज्या क्रीडा क्षेत्रातील गोष्टी असतील त्याच्यामध्ये सहभागी होतात. सोशल वर्क असतील, मेडिकल कॅम्प असतील, याची आपल्याला आवड आहे. NSS कॅम्प होते आमच्या कॉलेजमध्ये, आयडियल इन्स्टिट्यूटला, त्याच्यामध्ये सुद्धा मी सहभागी होते. भारतीय जनता पार्टीकडनंच उमेदवारी मिळाली तर घेणार, हे तुमच्या मनामध्ये होतं का? जसं आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त तरुण पिढीने राजकारणात यावे, तसंच मी तरुण युवती आज आपल्या राजकारणात प्रवेश करत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, आपले स्वर्गीय विष्णूजी सौरा साहेब व विद्यमान खासदार हेमंतजी सौरा साहेब यांच्या नेतृत्वातून मला राजकारणात, नक्कीच माझे वडील पहिल्यापासून समाजकारणात आहेत व त्यांच्याकडूनच मला प्रेरणा भेटली आणि मला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. असं म्हणताय, त्यांच्याकडून मी प्रेरणा घेत आहे की मला त्या विचारावर चालायचंय. म्हणजे नगरातून ज्या पद्धतीनं ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. प्रेक्षको, नगर चांगलं असेल तर शहर चांगलं बनतं. जेव्हा शहर चांगलं बनतं तेव्हा तालुका, जिल्हा हा मात्र विकासाकडे जातो. मला वाटतं कालच आले होते. आणि नक्कीच विकासाची गोष्ट, कुणावर टीका त्यांनी केली नाहीये. तुम्हाला वाटतं कुणावर टीका करावी? टीकेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःचं कसं आपण समाजसेवा करता येईल, प्रश्न कसे सोडवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आज नगरसेविका पदाकरता उमेदवार म्हणून उभे भारतीय जनता पार्टीकडनं. लोकांनी तुम्हाला का मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? कारण लोकांमध्ये संभ्रम आहे. आज इथं तिरंगी चौरंगी लढत आहे आणि या लढतीमध्ये सुप्रिया रणजित पाटील यांनाच मत का द्यावं लोकांनी? पहिल्यांदा उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी इथली स्थानिक असून मला इथले काय प्रॉब्लेम आहे, प्रश्नांची पूर्णपणे जाणीव आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये वाडा नगरपंचायतीला 5 वर्ष होऊन गेलेली आहेत. मागच्या 5 वर्षांमध्ये वाडा शहराचे अनेक प्रॉब्लेम आहेत. तसेच वाडा शहर हे केंद्रबिंदू असून इथे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या बाया येत असतात. एकच स्वच्छतागृह असून तिथे काय चांगली व्यवस्था नाहीये. तर आपण प्रयत्न करू की
वाड्यात 2-4 ठिकाणी जसं परी नाका असो, खंडेश्वरी नाका असो, तिथे स्वच्छतागृह उभारण्यात येऊन आणि त्याच्यामुळे महिलांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील असा आम्ही प्रयत्न करू. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या संकल्पनेवर खऱ्या अर्थानं तरुण पिढी का राजकारणामध्ये असावी, नरेंद्र मोदी म्हणतायत या देशाचे पंतप्रधान, त्याचं कारण हे आहे. वाडा शहराची पहिली गरज काय? स्वच्छतागृह. महिलांकरिता ज्या विभागामध्ये वाडाच्या ज्या महत्वाच्या जागा आहेत त्या ठिकाणी स्वच्छतागृह महिलांकरिता, पुरुषांकरिता स्वतंत्र असणं या तरुणीचं या ठिकाणी म्हणणं आहे. नाहीये आणि तुमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये तुम्हाला ते करायचंय. तुमच्या मनामध्ये काय वाडा शहराबद्दल? जसे सांडपाण्याची व्यवस्था झाली, त्याच्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था योजना नसून आरोग्याला म्हणजे खूप सारे आजार पसरत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्याचा प्रयत्न करू. सांडपाण्याची व्यवस्था, त्याच्यासाठी योजना, निधी आपण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच अजून लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत ते तुम्ही जाणलेत. प्रचार करताना घरोघरी जातायत आणि लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. काय म्हणतायत नागरिक वाडा शहरातील प्रभाग क्रमांक 17 नक्कीच इथे पाण्याची व्यवस्था म्हणजे आमच्याकडे दिवस आड पाणी येतो. नक्कीच तर इथे पाण्याची खूप टंचाई असून मी पाणी कसं रोज घरोघरी पोहोचेल याची मी प्रयत्न करेन. पाणी ही समस्या तुम्ही सांगतायत, नक्की पाण्याची काय समस्या आहे प्रभाग क्रमांक 17 मध्ये? आमच्याकडे पाणी दिवस आड येतो, टाइम नाहीये त्याचा. मी जर निवडून आली तर पाण्याची अद्ययावत आवश्यक योजना आपल्या वाडा शहरामध्ये लागू होण्यासाठी सरकारकडून खूप निधी येत आहे, पण ती योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवकाची जिम्मेदारी आहे. तर जर मी निवडून आली तर मी नक्कीच प्रयत्न करेन की घरोघरी पाणी वेळेत पोहोचेल. नक्कीच बघितलं आपण तर दिल्लीत सरकार भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पार्टी आणि म्हणून जास्तीत जास्त निधी वाडा नगरपंचायतला मिळेल यापुढे या व्हिजननं, या तरुणीनं या ठिकाणी जे प्लॅन केले, जे नियोजन केले आणि आमच्या सगळ्या महिलांचा पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल याचं मी आश्वासन देते. तसेच आपले वाडा शहराचे रहिवासी सर्वसामान्य, साधे, प्रेमळ लोक असून त्यांच्या काही समस्या असतात, पोलीस स्टेशन, तहसीलदार. तर मी आपल्या वॉर्डासाठी एक कार्यालय उभं करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या समस्या आणि 24 तास त्यांच्यासाठी उभी राहीन व तिथे माझे काही माणसं देखील तत्पर राहतील त्यांच्या मदतीसाठी व महिन्यातून 2दा त्यांची मीटिंग घेण्यात येईल. त्यांच्या काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत ते वाचून लिहून घेण्यात येईल व ते नगरपंचायत व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील व नियोजन करण्यात येईल. प्रेक्षको, वाडा शहर कसं असावं हे स्वप्न बाळगणारी तरुणी सुप्रिया रणजित पाटील, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार. एक धडपड लागते, मनामध्ये काम करण्याची धडपड लागते आणि असं धडपडणारा नगरसेवक तुम्हाला शोधायचा आहे. आज तरुणी या ठिकाणी तिचं विजन मांडतीये. त्यांनी विजन मांडलेलं आहे. सुप्रिया रणजित पाटील यांनी म्हटलेलं आहे की माझं हे विजन आहे, या मागण्या आहेत आणि या पद्धतीनं मला काम करायचंय. जनसंपर्क कार्यालयाचं सुद्धा त्यांचं या ठिकाणी त्यांचं नियोजन आहे. तर निवडणूक जवळ आलेली आहे. येत्या निवडणुकीमध्ये खूप या ठिकाणी चांगले विचार प्रत्येक नगरसेवकांनी मांडले. त्यापैकी तुमचे विचार तुम्ही आज नागरिकांपुढे मांडलेले आहेत. आता निवडणूक जवळ येते, काय म्हणा? तसेच वाडा शहराचा विकास व आरोग्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रीमा गंदे तसेच मी वॉर्ड क्रमांक 17 चे उमेदवार सुप्रिया रणजित पाटील यांना बहुमताने विजयी कर. कमळापुढील बटन दाबून वाडा शहर हे चांगलं सुंदर शहर बनवूया. आपल्या वाडा शहराच्या विकासाबद्दल एक चांगलं मत मांडणारी तरुणी हवी. या वाडा शहराला घडवणारे तरुण हवेत आणि तरुण विचारांनी देश एक चांगला सबळ बनतोय. तरुण जर पुढे राजकारणामध्ये आले तर राजकारणाचा बाजार समजला जाणार नाही, तर राजकारण एक समाजकारणाकडे वळेल. याचं नितांत उदाहरण वाडा शहरामध्ये तरुण उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं दिले जातात, सगळ्या पक्षांकडे दिले जात आहेत. त्यापैकीच
वार्ड क्रमांक 17 मध्ये सुप्रिया रणजित पाटील भाजपा पक्षाकडनं त्यांना उमेदवारी दिली नगरसेविका पदाकरिता. सगळे प्रश्न मी काय करेन नगरसेविका म्हणून त्यांनी आजच्या या खास मुलाखतीमध्ये आमच्या चॅनलला या ठिकाणी यांची मुलाखत आम्ही घेतली आणि वार्ड क्रमांक 17च्या उमेदवार म्हणून त्यांच्या काय ड्रीम्स आहेत, काय स्वप्न आहेत, मला माझ्या नगरामध्ये काय केलं पाहिजे, माझ्या नगरामध्ये मला बदल घडवायचा असेल तर मला हे केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून एक कळकळीची या ठिकाणी त्यांनी त्यांचे विचार मांडले. असेच विचार सूरजवान स्टार न्यूज नेटवर्कला आम्ही तुमच्यापर्यंत वाडा शहराच्या या निवडणुकीच्या धुळ्यामध्ये पोहोचवत राहू. आज मुलाखत सुप्रिया रणजित पाटील यांची तुम्ही पाहिलीत. अशाच मुलाखती, अशाच अनेक ब्रेकिंग न्यूज पाहण्याकरिता, मुलाखती पाहण्याकरिता सूरजवान स्टार न्यूज नेटवर्कला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं चॅनल सूरजवान स्टार न्यूज नेटवर्क चॅनल. मी पत्रकार सूरज पाटील, वाडा पालघर. आमच्या या आजच्या मुलाखतीमध्ये आमच्या सभेत जोडल्या होत्या सुप्रिया रणजित पाटील. धन्यवाद, आपण आलात आणि आपण या ठिकाणी विचार मांडले.